इयत्ता 5वीचा तिसरा धडा ते आपण बघणार आहे आज कॉम्प्युटरचा वापर। तर कॉम्प्युटरचा जो वापर आपण कशा पद्धतीने करायचा किंवा कॉम्प्युटरच्या वापरामध्ये आपल्याला कुठले पॉइंट आहेत बा। तर कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते। तर एक नंबर म्हणजे हार्डवेअर आणि दोन नंबर म्हणजे सॉफ्टवेअर। तर हार्डवेअर म्हणजे काय? तर हार्डवेअर म्हणजे की जे पार्ट आपल्याला दिसतात, आता एक्झाम्पल कीबोर्ड दिसतो, माऊस दिसतो, तर त्याला हार्डवेअर म्हणायचं। म्हणजे फिजिकली ज्या पार्टला आपण टच करू शकतो किंवा ज्या पार्टला टच केल्यानंतर काहीतरी आपल्याला जाणवतं, तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? तर हार्डवेअर म्हणतो। तर हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचे प्रत्यक्ष दिसणारे भाग, उदाहरणार्थ कुठले कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, मॉनिटर, तर त्याला काय म्हणतो आपण? हार्डवेअर म्हणतो। सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअरचा अर्थ किंवा सॉफ्टवेअर एक किंवा अनेक आज्ञावलींच्या संचाला एकत्रितपणे सॉफ्टवेअर म्हणतात। किंवा एक किंवा अनेक आज्ञावली म्हणजे काय? आज्ञावली म्हणजे आपल्याला ते माहिती सांगतात किंवा त्या पद्धतीने आपल्याला आज्ञा देतात। आज्ञाच्या त्या संचाला काय म्हणतात? एकत्रितपणे सॉफ्टवेअर म्हणतात। तर हे जे सॉफ्टवेअर आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असू शकतात बघा। तर कॉम्प्युटरमध्ये प्रभावीपणे काम करून घेण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्तम समन्वयक असणे आवश्यक आहे। म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं काम व्यवस्थित असणं ते गरजेचं। उत्तम समन्वयक म्हणजे काय? समन्वयक म्हणजे काय? तर उत्तम प्रकारे दोघांचं पण कार्य असलं पाहिजे। सॉफ्टवेअरचे प्रकार, सॉफ्टवेअरचे दोन प्रमुख प्रकार असतात। एक नंबर सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दोन नंबर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर। आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे हार्डवेअरकडून योग्य प्रकारे काम करून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आज्ञावलींच्या संचाला सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात। एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे। आता मोबाईल आपण चालवतो, तर त्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ही काय? तर सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे मोबाईल चालू होण्याकरता मोबाईलवर काही म्हणजे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे मोबाईल चालण्याकरता जे सॉफ्टवेअर लागतं तर त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात। किंवा कॉम्प्युटर चालू होण्याकरता की ते सॉफ्टवेअर असल्याशिवाय कॉम्प्युटर स्टार्ट होत नाही, चालू होत नाही, किंवा कॉम्प्युटरमधले आयकॉन्स वगैरे किंवा इमेज काही दिसत नाही, तर त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात। ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे। अँड्रॉइड हे काय? सिस्टीम सॉफ्टवेअर आहे। त्यामध्ये पुढे बघा, आता सिस्टीम सॉफ्टवेअरचे कार्य। आता सिस्टीम सॉफ्टवेअरचे कुठले काम आहेत बघा। तर सिस्टीम सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये होणाऱ्या माहितीच्या ओघाचे नियंत्रण करतो। सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं की हार्डवेअरमध्ये जे काही काम चाललेलं आहे तर त्या ओघाचे म्हणजे त्या प्रोसिजरचे काय करतो? नियंत्रण ठेवतो। दोन नंबर काय? प्रक्रिया केलेली माहिती योग्य स्वरूपात प्रदर्शित करतो। जी काही प्रोसेसिंग करणार आहे तर ती प्रोसेसिंग केलेली माहिती योग्य प्रकारे काय करतो? प्रदर्शित करतो, दाखवतो। आवश्यकतेनुसार हार्डवेअरकडून योग्य प्रकारचे काम करून घेतात। सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे एखादी सिस्टीम रन करण्यासाठी जे सॉफ्टवेअर लागतात ते सॉफ्टवेअर असल्याशिवाय ते सिस्टीम ओपन होत नाही, रन होत नाही, चालू होत नाही, तर त्याला काय म्हणतात? सिस्टीम सॉफ्टवेअर। एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटरला लागते, मोबाईल अँड्रॉइड लागतं। एक्झाम्पल ह्या इथे विंडोज, मायक्रोसॉफ्ट विंडोज XP दिलाय, विंडोज विस्टा दिलाय, तर हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते कॉम्प्युटरला आपण इन्स्टॉल करतो। तर वेगवेगळे अँड्रॉइड दिलेला आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले आहे। पुढचा पॉईंट बघा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर। आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? की विशिष्ट कार्यासाठी वापरकर्त्याला सहज वापरता येणाऱ्या आज्ञावलींच्या संचाला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात। आता एक्झाम्पल मला टायपिंग करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्ड लागतं, तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे। जे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये असलीच पाहिजे असं काय नाही, किंवा कॉम्प्युटरमध्ये असल्यानंतर कॉम्प्युटर स्टार्ट होतो असं नाही। ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे पर्टिक्युलर जॉबसाठी, पर्टिक्युलर वर्किंगसाठी वापरलेले सॉफ्टवेअरला काय म्हणतात? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे। तर उदाहरणार्थ नोटपॅड वापरतो आपण, कच्चं लेखन करायचं असेल तर नोटपॅड वापरतो, पेंट वापरतो, परत कॅल्क्युलेटर वापरतो, मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो, आता एक्सेल मला प्रेझेंटेशन द्यायचं असेल पॉवर पॉईंट वापरतो। तर हे अशा प्रकारची जी सॉफ्टवेअर तर ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात, ह्याला ॲप्लिकेशन्स म्हणतात। हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात कॉम्प्युटरला आणि मग ते सॉफ्टवेअर आपल्याला डिस्प्ले होतात। उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे। आता एक्झाम्पल आपल्याला ऑटोकॅड सॉफ्टवेअर, टॅली सॉफ्टवेअर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये येतात। आता असेच काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आता आपल्याला बघायचे, तर त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आता आपण बघतो वर्डपॅड। तर वर्डपॅडची ह्या इथे एक विंडो दिली आहे बघा। तर त्या वर्डपॅडच्या विंडोमध्ये काय दिले? स्क्रीन एलिमेंट काय दिले? तर सुरुवातीला टायटल बार येतो, तर त्या ठिकाणी क्विक ॲक्सेस टूल बार आहे, फाईल मेनू आहे, होम टॅब आहे, व्ह्यू टॅब आहे। तर ही जी आहे आडवी पट्टी जी आपल्याला दिसते तर त्याला रिबन म्हणतात। होम टॅब आहे, व्ह्यू टॅब आहे, परत क्लिपबोर्ड वगैरे हे ग्रुप नेम आहे। पॅराग्राफ काय? ग्रुप नेम आहे, ग्रुप नेम। ह्या ग्रुपला दिलेलं नाव काय? पॅराग्राफ। परत रुलर बार आहे, झूम बार आहे, सगळे ऑप्शन दिले। वर्किंग एरिया आहे, जो व्हाईट कलरचा आपल्याला दिसतो तर त्याला वर्किंग एरिया म्हणतात। तर वर्डपॅड आपल्याला फॉर्मॅटिंग करण्यासाठी, तर एडिटिंग करण्यासाठी वर्डपॅड हे सॉफ्टवेअर वापरलं जातं। त्यानंतर पुढचं सॉफ्टवेअर बघा, पुढचं सॉफ्टवेअर तर त्या वर्डपॅडमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवलेले आहेत बघा। तर वर्डपॅडमध्ये आपल्याला फाईल दाखवले आहेत। जर एखादी फाईल सेव्ह करायची असेल तर एखादी फाईल आपण टायपिंग केली किंवा एखादं टायपिंगवरती केलं, सेव्ह करायचं असेल तर सेव्हला क्लिक करायचं, प्रिंट मारायचं असेल तर प्रिंटला क्लिक करू शकतो, पेज सेटअप करू शकतो। हे ऑप्शन आपल्याला काय करा
फाईल टॅबमध्ये आता आपण बघितलेले आहेत, म्हणजे वर्डपॅडमध्ये फाईल टॅबमध्ये. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ज्या पद्धतीने आपण टायपिंगसाठी वापरतो त्या पद्धतीने वर्डपॅड हे पण काय केलं जातं, टायपिंग एडिटिंगसाठी वापरले जातं. पुढचं ॲप्लिकेशन बघा पेंट. तर पेंट ॲप्लिकेशन कशासाठी वापरलं जातं? पेंट ॲप्लिकेशन एखादी इमेज आपल्याला एखादा आयकॉन तयार करायचा असेल, एखादा सिम्बॉल तयार करायचा असेल किंवा कलर चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करू शकतो, पेंट हे आपण वापरतो. तर पेंटमध्ये बघा तर पेंट बटन दिलेलं आहे तिथं. ज्या पद्धतीने वर्डपॅडमध्ये ऑप्शन आहे त्या पद्धतीने पेंट म्हणजे त्यासारखी थीम कुणाची आहे तर पेंटची आहे. तर पेंटमध्ये आडवी पट्टीला काय म्हणतात, रिबन म्हणतात. सुरुवातीला टायटल बार येतो, वर्किंग एरिया येतो, ड्रॉइंग एरिया किंवा त्याला कॅनव्हास म्हणतात, क्विक ऍक्सेस टूल बार येतो, पेंट बटन येतं, खाली स्टेटस बार येतो, स्क्रोल बारनं वर खाली आपण इमेज आपण ड्रॉ करू शकतो किंवा आपल्याला इमेज सरकवायची असेल तर आपण सरकवू शकतो. तर पेंट ऍप्लिकेशन मध्ये आपण काय करू शकतो, तर एखादी इमेज आपल्याला ड्रॉ करायची असेल तर ती इमेज क्रॉप करायची, कट करायची किंवा एखाद्या इमेजला स्पेसिफिक नाव द्यायचं, एखादा सिम्बॉल करायचा, वेगवेगळे सिम्बॉल ड्रॉ करायचे. तर ह्या जॉबसाठी काय केलं जातं, पेंट हे ऍप्लिकेशन वापरलं जातं. त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन काय दिलं, कॅल्क्युलेटर दिलं. तर कॅल्क्युलेटर आपल्याला तर माहितीच आहे. तर कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी पण करता येते. मग कॅल्क्युलेटर मध्ये आणखीन पण ऑप्शन असतात जे तर त्या ऑप्शनची शॉर्टकट आपल्याला माहित नसतात. पहिला ऑप्शन दिलाय बघा इथे एमसी दिलाय. तर एमसी म्हणजे काय, मेमरी क्लिअर सेट. दुसरा एमआर दिलाय म्हणजे मेमरी रिकॉल. 3 नंबर दिला एमएस म्हणजे काय, मेमरी स्टोअर. 4 नंबर एम प्लस मेमरी ऍड. सीई म्हणजे काय, क्लिअर एंट्री. आणि सी म्हणजे काय, क्लिअर. तर हे पण शॉर्टकट ऑप्शन आपण वापरू शकतो. तर हे शॉर्टकट ऑप्शन कसे वापरायचे बघा. नॉर्मल आपल्याला बटन माहिती आहे, एखादी बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल तर आपण काय करू शकतो. आता एक्झाम्पल 10 अधिक 10 इथं सिम्बॉल दिला, अधिक आपण प्रेस केल्यानंतर बेरीज होऊ शकतो. तर ही बेरीज आपल्याला जर स्टोअर करायची असेल तर इथं मेमरी स्टोअर एमएस करू शकतो. मेमरी स्टोअरला क्लिक करू शकतो आणि मेमरी स्टोअरला क्लिक केल्यानंतर मेमरी ऍड करू शकतो. म्हणजे त्याच्या बफरची जी मेमरी असते तर त्या मेमरीमध्ये ते होणार ऍड. जर आपल्याला ती मेमरी क्लिअर करायची असेल तर मेमरी क्लिअर वापरायचं, म्हणजे एमसी ला क्लिक करायचं म्हणजे मेमरी क्लिअर होतं. जर आपल्याला बफरमध्ये स्टोअर करायचं असेल, नॉर्मल क्लिअर करायचं असेल तर आपण सी वापरू शकतो, म्हणजे क्लिअर होऊ शकतो. क्लिअर एंट्री, जी काही क्लिअर एंट्री करायची असेल तर आपण सी वापरू शकतो, म्हणजे क्लिअर द मोस्ट रिसेंटली एंट्री करू शकतो. जी रिसेंटली एंट्री आहे ती क्लिअर करू शकतो. आणि क्लिअर सी म्हणजे काय, क्लिअर ऑल इनपुट द कॅल्क्युलेटर. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी, बेरीज वजाबाकी करण्यासाठी आपण कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेटर हे पण एक काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर की ज्या ऍप्लिकेशन मधून आपण बेरीज वजाबाकी आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे की कॅलेंडर आणि क्लॉक. तर आपल्याला डेस्कटॉपवर किंवा कॉम्प्युटर स्क्रीन ओपन केल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला अगदी खाली बघा तर आपल्याला डेट अँड टाइम दिसतं, म्हणजे कॅलेंडर आणि क्लॉक दिसतं. ओके. तर ह्या कॅलेंडरमध्ये टास्क बारच्या उजव्या कोपऱ्यात RTC रिअल टाइम क्लॉक असते. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये एक घड्याळ व कॅलेंडर असते. याला रिचार्जेबल बॅटरीने विद्युत पुरवठा केला जातो. म्हणजे काय केलं जातं, जेव्हा आपण घड्याळाने टायमिंग आहे ते सेट करतो, कॉम्प्युटर चालू केल्याला आपल्याला टायमिंग दिसतं, आपल्याला किती टायमिंग आणि काय दिसतं की डेट काय ते आपल्याला दिसतं. तर हे कसं केलं जातं, तर हे कॉम्प्युटरमध्ये एक रिचार्जेबल बॅटरी असते, तर त्याला CMOS वगैरे असं म्हणतात. तर त्याद्वारे काय केलं जातं, चार्जिंग केलं जातं आणि त्या पद्धतीने काय केलं जातं, घड्याळामध्ये टायमिंग वगैरे आपल्याला डेट टाइम आपल्याला दिसतं. म्हणजे टास्क बारच्या उजव्या कोपऱ्यात RTC रिअल टाइम क्लॉक असते. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये घड्याळ व कॅलेंडर असते, त्याला रिचार्जेबल बॅटरी असते CPU. तर त्या बॅटरी थ्रू काय केलं जातं, चार्जिंग करून ते डेट अँड टाइम सेट केलं जातं.